मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. कागं बाई, कागं बाई, कागं बाई. नग बाई, नग बाई, नग बाई. कारण सांगशील की नाही? अव बाजाराला जायचं, कशा कशाची खरेदी करायची? कशा कशाची म्हणजे कशा कशाची? अव मंडळी, डाळ, तांदूळ आणि भाजीपाला, साबण, कपडे, चपला, काय काय लागतं आपल्या संसाराला? मग ते समजा घेऊन ये की त्यात अवघड काय? अरे आणू कशात, ठेवू कशात? आता तर समजे कॅरी बॅग मध्ये देतात की. आत्योच तर मोठा घोटाळा आहे. कसं काय कसं काय कसं काय? कॅरी बॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरी बॅग फेकून द्यावी म्हणजे झालं. त्या कॅरी बॅग समजा गटारीत अडकवतात, समजा नाल्यात तुडुंब भरतात आणि सांडपाणी येतं रस्त्यात. काय सांगता काय बाई? मग ध्यानात येतं की नाही? म्हणून म्हणते मी बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. कागं बाई, कागं बाई, कागं बाई. रडत अहो माझी हरणी दुधाची म्हैस. आता तिला काय झालं? अहो माझी हरणी मला सोडून गेली. कुठं? जंगलात की अरण्यात? अहो नाही, ती मरून गेली. कशा बाई मेली तुझी हरणी? तिच्यासाठी तू का गाते रडगाणी? नाही केलं का तू तिचं औषध पाणी? ते तर सांगते म्या, ध्यानात येतं की नाही? प्लास्टिकच्या कॅरी बॅगा तिनं चाऱ्यागत चघळल्या, तिच्या पोटात गेल्या म्हणून तर तिचं मरण ओढवलं. तिचं बिचारं लेडकून रडलं. दुधावाचू त्या लेकराचं अडलं. माझं मन खूप तडफडलं. प्लास्टिकच्या कॅरी बॅगा हेच कारण, जनावराचं ओढवते मरण. म्हणून म्हणते. काय म्हणते? मले बाजाराला जायचं नाही, मले बाजाराला जायचं नाही. सरकारने काढला आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष. सजीवांना वाचू हा दिलाय संदेश. पेपरातील बातमी वाचली का नाही? काय तुम्ही अंगठा वादर नाही? सांग रे बाबा सांग, मला आठवत नाही. पेपरात आले तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झाले त्या समुद्र किनाऱ्यावर? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव. त्यासाठी डोळ्यातून वाहतात आसव. अरे फार वाईट घडलं. प्लास्टिकच्या विखळण्यातून जलचर सुद्धा नाही वाचल. ध्यान देऊ नाही का? एवढंच नाही, आणखी आखरीत घडलं तरी काय? प्लास्टिक वापरू नका, सरकारने केलाय कायदा. सजीवांना वाचवण्यासाठी केलाय कायदा. खरं की काय? आपण आपले पोरबाळ काय खाणार? आपली काळी माय ओसाड झाली हाय. कशी काय? जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी आली, शेतात पीक येईल कसं? कशी मिळतील खंडीवर कणसं? म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही. यापेक्षा सांगतो तसंच कर. समजा लोकांना उपदेश कर.